मेरा ऐसा मानना है कि खेती की लूट ये पूंजी संचय के लिए जब से औद्योगिकरण, यांत्रिक औद्योगिकरण शुरू हुआ तब से हो रही है। और उसको और स्पेसिफिक कहा जाए तो अंग्रेजों ने जब हमको गुलाम किया तब से खेती की लूट हो रही है। और उसमें कपास उत्पादक किसान की लूट तो अंग्रेजों ने योजनाबद्ध तरीके से की है कि उनको मैनचेस्टर और लैंकाशायर के कपड़ा मिलों के लिए कपास चाहिए था और वो अमेरिका से नहीं मिल रहा था उस समय महायुद्ध के कारण, तो वो भारत के किसानों से पैदा करवा कर सस्ते दाम पर वो ले जाते थे। तो यहाँ से कपास सस्ता ले जाते थे, मैनचेस्टर में कपड़ा बनाते थे और वो यहाँ लाके फिर महंगे दाम से बेचते थे। पूरा मुनाफा वहाँ जाता था, कैपिटल एक्यूमुलेशन वहाँ, विकास वहाँ, यहाँ का किसान कर्जे में, यहाँ का बुनकर, रंगारी, ये सब उध्वस्त हो रहे थे। तो ये जो लूट का इतिहास है ये तो बहुत पुराना है, पर उस समय किसानों की आत्महत्याएं नहीं थी। तर जास्त होते त्याच्यापेक्षा, पण शेती पिकवी आहे, पण कधी कधी नाही पीक झालं तर मग हिर खोदाची बाई, हिर खोदून तरी मग हिरही खोदली, त्याला पाणीच लागलं नाही, 30 फुलंही केली तरी पाणी नाही लागलं. मग त्याचं झालं कर्ज, मग बँकेवाले कर्ज मागे, मग कर्ज मग वावरही विकलं, मग वावर विकूनही त्याचं कर्ज फेडलं. मग विकून टिकून त्यातले पैसे उरले होते, उरलेल्या पैशाची मग हे दुसरं शेत घेतलं 5-5.5 एकर, त्याची कर्ज बिर्ज फेडून. तर मग आता पोरी मोठ्या मोठ्या झाल्या, आता लग्न करायचे बात, मग आणखीनही शेतीचं तसंच झालं, पिकेच नाही. मग लग्न करावं लागतं बा पोरीचं. म्हणलं लग्न करावं लागतं तर सोयाबीन 3च पोते होती 5.5 एकरातली. मग आपण म्हणत नाही घरगुती कसं करायचं बा, तुम्हाला म्हणत तुम्ही आहे की नाही बा, पहिले पिकवे तर पिकलं नाही तर वावर विकून टाकलं. मग ती बँकवाले मागे मग कर्ज द्यावंच लागलं. मग त्याच्यामुळं मग लग्नाला पोर गेलं तर मग मी म्हणत मग हे अशी विचार करता करता झोपून राहता 1-2 गावचे पाहुणे आले ते पाहायला. मग पैसेच नव्हते. मग विचार करता मग त्याला काय आलं असं म्हणत त्याला नाहीतरी लग्नही करायला लागते, पिकलंही नाही. ते गेले आणि त्याने ऋतू टाकून दिले घराजवळ, मी वावरात गेले. शेती पाहून उधारी होतेच ना त्याच्यावाली. आता आपल्याकडे, माझ्या इकडे 8 एकर शेती आहे. आता 8 एकराच्या हिशोबानं 1 लाख कमी जास्त 1.5 लाख तर मला पाहिजे ना समजायला त्या 8 एकरासाठी. 2-3 लाखाचं उत्पन्न होते. या काही मंदा बी आपण ॲडजस्टमेंट करतो त्याच्यावाली. काही मायवर फायवर आहे ते आपल्याशी, वाल आहे, पालक आहे, अमुक आहे, ढमुक आहे, वांगे आहे, हे करतो आपण त्याच्यातून ॲडजस्टमेंट. पण आखरी तेवढं तर पाहिजे नसते, तेवढं पाहिजे नस. आणि पुन्हा आता घर खर्चाले, पोरं आहे शिकणेवाले, काही असं आहे, काही अन्य खर्च आहे ना, मग ते पुरतच नाही ना पैसा, तर पुरतच नाही पैसा. बँक बॅलन्स म्हणून ते आपलं लोन घेतो आपण, तेही भरावं लागते त्याच्यातूनच. पीक कर्ज हमने जो नई आर्थिक नीति 1991 के बाद में स्वीकारी, जिसको लिबरलाइजेशन, ग्लोबलाइजेशन, प्राइवेटाइजेशन कहते हैं, और जिसको डंकेल ड्राफ्ट के माध्यम से गैट को डिसॉल्व करके WTO का फॉर्मेशन किया गया 1 जनवरी 1995 में, 1995 में, उसके बाद में जो स्थितियां बनी दुनिया में, उसका ये परिणाम है। जब ये ग्लोबलाइजेशन, लिबरलाइजेशन की इकोनॉमी आई, उसके बाद में किसानों को ये कहा गया
कि आप दुनिया से आपको स्पर्धा करनी है तो आपको नई नई टेक्नोलॉजी का स्वीकार करना होगा। इस जंजाल में किसान फंस गया। संकरित कपास हर साल खरीदना पड़ता था बीज, उसको वो अपना बीज इस्तेमाल नहीं कर सकता था। और ये नई नीतियों के बाद में बीटी कॉटन का इंट्रोडक्शन हुआ और ये कहा गया कि ये बैसिलियस थोरनजाइसिस इसमें डला हुआ है, जो बोर्ड में जो इल्ली लगती है, बॉल में जो इल्ली लगती है, हेलियोथीस वगैरह, ये इसको बिल्कुल ख़त्म कर देता है। और एक इस प्रकार से इसका प्रचार किया गया कि ये तो मिरेकल सीड है, ये तो जादू की छड़ी है। किसानों, आपको अब आपके पीठ पर स्प्रे पंप लेने की ज़रूरत नहीं है, कोई इंसेक्टिसाइड फवारने की ज़रूरत नहीं है, ये तो बस ये लगा दिया तो आपका वारा न्यारा हो जाएगा। मग हे काय म्हणतायत की बीटी आणलं, आम्ही खूप उत्पन्न वाढवलं. अरे उत्पन्न वाढवलं तर मला आम्ही असं म्हणजे प्रॅक्टिकली जेव्हा पाहतोय शेतात तेव्हा असं लक्षात आलं की त्या बीटीला जर तुम्ही रासायनिक खत दिलं नाही, त्याला जर फवारणी केली नाही, तर ते मग आपल्या देशी बियाण्याच्या तुलनेत उत्पादन देते का? हे जोपर्यंत शेतकरी पाहणार नाही, आणि हे पाहण्याची आता काळाची गरज झाली. मला एक सांगा, तुम्ही बीटी लावता, बीटीला रासायनिक देऊ नका, बीटीला फवारणी करू नका, मला फक्त एकरी 5 क्विंटल घेऊन दाखवा, कोणत्याही जमिनीत घेऊन दाखवा. नाही होत. मग मला एक सांगा, हे शेती जे करून राहिलो आपण, हे कोणासाठी करून राहिलो? आपल्यासाठी करून राहिलो का इतरांसाठी? इतरांसाठी. आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न निर्माण होतोय की आपण सगळं पूर्णपणे आपण डिपेंड झालो दुसऱ्यावर. का डिपेंड झालो? कारण की आपल्या जवळचं जे मूळ बीज होतं, जे ताकदवर होतं, जे आपल्या जमिनीत उत्पन्न देणारं होतं, ते बीज आपण विसरून गेलो. कारण की पहिले आपली आजी, आई, दादी कोणी ना कोणीतरी घरात बीज संपादित करून ठेवत होती, काही ना काही राहत होती. आजची परिस्थिती अशी आहे, पूर्ण तळेगाव फिरा, कुठलंही गाव फिरा, मला गावरानी टमाट्याचं 2 बी आणून द्या, नाही आणू शकत. जे सिस्टीम बिघडली आहे त्याच्यामुळे कसं आहे, तो मोठा संभ्रम आता करावं तर काय करावं. गव्हर्नमेंटची जोपर्यंत पॉलिसी बदलत नाही, जोपर्यंत वरून जर बंद केलं तर कोण वापरते? मला सांगा ना. मग तुम्ही बाजारभावाप्रमाणे काय किंमत देता? तुम्ही जो प्रोडक्शन किंमत आहे त्याच्यानुसार किंमत द्या ना. याची वाली किंमत कशी, एका ट्यूबची किंमत प्रिस्क्राइब किंमत देते, एवढी किंमत, तशी किंमत तुम्ही देऊन राहिले का? आंध्रात किती बीटी पेरे विमानाने फवारा मारे, बरोबर टाकून दिली, लोन आपल्याकडे आणलं. ते लोन आता आपल्या पंजाब मध्ये गव्हाचं प्रमाण येऊन गेलं. तेव्हा भयानक प्रमाण होतं. नोकरीचं प्रॉमिस दाखवलं, प्रॉमिसही नाही, नोकरी गेली, पुन्हा पैसा द्यायचा कबूल केलं, पैसाही नाही, लाखानं म्हणायचा विकास का? आणि शेवटी कोर्टात गेलो, कोर्टात गेल्यावर आम्हाला हालअपेष्टा सहन करावा लागला पैसा करता. आणि आत्महत्या होण्याचं कारणच ते आहे. आत्महत्या होण्याचं कारण काय? तेच आहे ना. यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होतात. ये जो क्लेम करते हैं कि बीटी कॉटन से भारत में कपास का उत्पादन बढ़ा, मैं मानता हूँ कि उत्पादन बढ़ा, पर किसान का उत्पन्न नहीं बढ़ा, किसान का मुनाफा नहीं बढ़ा है. अगर एग्रीकल्चर की ग्रोथ आपको गिननी है तो एग्रीकल्चर की ग्रोथ, ये कितना प्रोडक्शन बढ़ रहा है, इससे मत गिनिए, तो किसानों की इनकम, आमदनी कितनी बढ़ रही है, इससे गिनिए. आज देखिए ड्रिप इरिगेशन को सब्सिडी है, आज केमिकल फर्टिलाइजर को सब्सिडी है, आज प्लास्टिक पाइप को सब्सिडी है, आज इरिगेशन को सब्सिडी है, कैनल इरिगेशन को सब्सिडी है. निकाल दो बड़ी ये सब सब्सिडी, तो क्या बीटी कॉटन वाले स्पर्धा कर सकेंगे? अमेरिका में तो सब टेक्नोलॉजी है, अमेरिका में बीटी कॉटन भी है, अमेरिका में मार्केट एफिशिएंसी भी है, अमेरिका के किसानों को क्रॉप इंश्योरेंस से प्रोटेक्शन भी है, और फिर भी अमेरिका के किसानों को $4.6 बिलियन की सिर्फ कॉटन ग्रोवर्स को सब्सिडी क्यों? 1994 में अगर $1.10 ये कपास का दाम अमेरिका के बाज़ार में था, और आज 2014 में आज का अगर न्यूयॉर्क कॉटन का दाम 92 सेंट है, इतने दाम कम हो गए. अमेरिका में क्या 1%, 1.5%, 2% का तो इन्फ्लेशन होगा ना. फिर इतने कम दाम होने के बाद भी अमेरिका का किसान आत्महत्या क्यों नहीं कर रहा है?
सीधी बात है कि उसको सरकार के तिजोरी में से इकोनॉमिक कुशन है। और हमारे देश के किसान को आप कोई सपोर्ट भी नहीं दोगे और दुनिया से स्पर्धा करने की बात करेंगे और कॉस्टली टेक्नोलॉजी लाकर रखोगे, तो ये किसान इस कॉस्टली टेक्नोलॉजी में और इस नेचर के अनिश्चितता में पिस रहा है। ये ट्रेड मिल में आज पिस रहा है। एक बीटी बियाणं सोडण्यामागचं एक कारण, मी मागच्या वर्षी छोटासा प्रयोग केला एक एकरामध्ये, म्हणजे औषधी तर फवारणी करत नाही, पण एक एकरात प्रयोग करून बघितला. म्हणजे लागवड केल्यानंतर घरीही विरोध होता या म्हणजे पारंपरिक वाणाला, कारण घरी कर्जबाजारी होत होतो, पण लोक चालतात त्या दिशेने चालायचं, सरळ सरळ रिक्स कुठलीच घ्यायची नाही, एक असं गणित. आणि शेतकरी म्हटल्यावर घाबरूनच असतो, कारण निसर्ग साथ देत नाही, आणखी कोणीच साथ देत नाही. मग जे काही होईल लोक चालते त्या पद्धतीने, लोक डुबले तर आपण डुबायचं. नवीन प्रयोग करायची काही हिंमत होत नाही. आपण जे पारंपरिक पद्धतीत म्हणजे कुटुंबात राहतो, तर ते नवीन करायची काही तयारी होत नाही. मग मी मागच्या वर्षी एकच एकर म्हणून जबरदस्तीने घरच्यांना कसं तरी पटवून एक एकरात प्रयोग केला. पण ते लागवड केल्यानंतर 20 दिवसांनी मला परवानगी मिळाली. तर मी 20 दिवसानंतर एकच एकर शेतामध्ये प्रयोग केला. गावाजवळ शेती आहे माझी, तर त्या शेतात. तर 20 दिवसानंतरही जरी केला ना, तर बीटीपेक्षा म्हणजे बीटीला पात्या येण्याचीच अवस्था होती. आणि हे जे पारंपरिक बियाणं जे वापरलं होतं, पारंपरिक बियाणाला 20 दिवस अगोदर 25 ते 30 बोंड तयार झाले होते. घरच्यांना पटलं, आता तुला काय करायचं ते कर, असं सरळ या मतावर आले घरचे. म्हणजे 12 एकर शेती मला दिली आणि पारंपरिक कर, आणखी काय करायचं ते कर, पण तुझ्या पद्धतीनं कर, हे असं. किसान का बीज ये किसान के पास में ही होना चाहिए, वो अपने फसल में से ही अपना बीज रख सके, ऐसी व्यवस्था होनी चाहिए। ये पुराने ज़माने में था, इसलिए जब कभी भी रीसोइंग का संकट आता था तो गांव में किसान को परेशान नहीं होना पड़ता था। एक किसान दूसरे किसान की मदद कर देता था। वो बोलता था कि तेरा खेत नहीं सफल हुआ बुआई में, चिंता मत कर, मेरे पास से बीज ले जा, तेरी फसल आएगी उसमें से मेरे को बीज निकाल कर दे देना। आज क्या परिस्थिति है? फसल अगर बुआई सफल नहीं हुई तो किसान पहले वहीं आत्महत्या के लिए प्रवृत्त हो जाता है, जो अभी इस साल की स्थिति है। हे आम्ही आजच निष्कर्ष काढून राहिलो त्याच्याला का हे पुढची पिढी चालन कशी बा, शिक्षण काय देऊ शकत होईल? आपण, हे पैसा नसल्यामुळे मुलाला शिक्षण नाही देऊ शकत, पुन्हा काही शिक्षण नाही, काही नाही, काय तर हे कसं चालन बा, हे पुढच्या पिढीचं. आम्हाला नातू आहे, पोरा आहे, होणारे आता होऊनच राहिले आहे, त्याचं कसं होईन बा, हे आम्हीच जवान पिढी गाव सोडून शहरात चालले काय हो चालले की ना. नाही? चालले. शेतीशिवाय मार्ग नाही खेडी बघा, काय करण. माझा मुलगा आहे आता 19 वर्षाचा आहे, तर त्याला सगळं वडील मेले, बहीण लग्नाची आहे, बहिणीचं लग्न व्हायचं होतं, त्याला वाटलं आपणही काही करत नाही बा, शिकून ITI नंबर लागून राहिला, शेतीही करू शकत नाही आपण, तर आता काय करावं बा. आणि मी गेली वावरात, ते गेली गावले, पोलीसचे याला जाऊन आला भरती द्यायला, धावते खूप, धाऊ छाती जाऊन राहिली, पण तरी नंबर नाही लागून आला. मग त्याला राख त्यानं काय केलं, आम्ही घरी नसताना त्यानं काय केलं, बोंडणी असते ना हे पोऱ्याची, त्या बोंडणीनं काय त्यानं फाशी घेऊन घेतली. तर ते त्याचे आणि ते बोंडणीनं फाशी लागली गेले, पण त्याचे पाय टेकले जमिनीला टेकल्यामुळे त्याला काही फाशी लागली नाही. मग काहून केलं बाबा म्हणे, काय करू म्हणे, शिक्षण शिकावं तर कुठं नंबर लागत नाही, पैसा नाही म्हणे, शेती करावं त्यालाही, पण मग जगून काय फायदा आहे म्हणे, मरण्यात फायदा आहे म्हणे. हम कहाँ जा रहे हैं? आज की नई पीढ़ी ये खेती छोड़ने को एक पैर पर तैयार है। जिस देश में 10-15 एकड़ जमीन के मालक की यह दशा बना दी है, उस देश में खेत मजदूर की व्यथा को शब्दों में कहने की जरूरत है क्या? जिस देश में उत्तम खेती, मध्यम व्यापार और कनिष्ठ नौकरी कहा जाता था, आज उस देश में उत्तम नौकरी, मध्यम व्यापार और कनिष्ठ खेती होते जा रही है।
आत्महत्या किसानों की चर्चा हो रही है, इतनी आत्महत्या हो रही, उतनी आत्महत्या हो रही, यहाँ हो रही है, वहाँ हो रही है। मैंने प्रधानमंत्री जी को बड़ी विनम्रता से पूछा कि जो किसान आत्महत्या नहीं कर रहा है क्या वो अच्छी जिंदगी जी रहा है? मैंने कहा प्लीज बेयर विथ मी, ही इज लिविंग जस्ट बिकॉज ही इज नॉट डाइंग। वो बाहर अच्छा कपड़ा पहन के निकलता होगा पर उसके अंदर के बनियान को 100 छेद होंगे, ये हम नहीं देख पाते। तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतान्यं तद्गतेन पश्यन्त्यं यच्चान्तं न विदुषुराः स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य देशः स्थितये